नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे शनिवार आणि आज PTA मेंबरची मीटिंग होती आणि सकाळी 7:30ची होती. तिथे जाऊन आल्यानंतर अर्णवीचे ना फोटो जे काढले होते ना ते घ्यायला जायचे होते आणि अर्णवचे काही 2 बुक्स राहिलेले, हिस्ट्री आणि मराठी, तर तेही आम्हाला घ्यायचे होते. म्हणून अन्वीला आईकडे सोडून आम्ही निघालो बुक्स घ्यायला. काल फोटो दिलेले अन्वीचे, बुक्स घ्यायचे होते आणि बॅग शिवायला दिलेली ना, ते बॅग घ्यायला जायची होती. तर ऊन पहा किती आहे. एकच दिवस पावसाचा खेळ झाला आणि आता ऊन, या पाऊस आणि उन्हामुळे ना तर आजार पण जाम वाढलेले आहेत. आणि सध्या ना पाणी पण थोडं खराब होतं ना, तर अर्णव ना सध्या 2-3 दिवस झाले जेवत नीट नव्हता. त्याच्यामुळे त्याला कावीचं औषध द्यायचं होतं. ते हे कसला पाला एक करून ना ते पिण्यासाठी देतात. तर ते 3 दिवस कोर्स करावा लागतो. तर तो मी करायला आलेली होती. म्हणजे आज दुसरा दिवस होता. तिथून येता येता ठरवलं कोथिंबीर, मिरची वगैरे काय घ्यायचं असेल तर घेऊन घेऊ. आणि हे 2 बुक्स, हिस्ट्री आणि मराठी, हे दोन्ही बुक घेतलेले आहेत. शाळा सुरू झालेली आहे तेव्हापासून अजून तरी एक बुक राहिले कॉम्प्युटरचं 6th स्टँडर्डचं, तर ते लवकरच येईल बोललेत ते. तर येता येता मी मेंदूवडा आणि इडली खायचं ठरवलं. अर्णवला इडली द्यायची होती खायला, मी मेंदूवडा खाईल. आणि इथे ना दूध घेतलं 1 लिटर कृष्णा डेअरीतून आणि घरच्यांनाही खायला घेतले मेंदूवडे, कारण आज शनिवार आहे, पप्पूचा आणि पप्पांचा उपवास असतो. त्याच्यामुळे म्हटलं आता आई आणि दीदीच राहिली, आम्ही दोघांनी तर खाल्लेलं होतं, तर त्यांच्यासाठी मेंदूवडे पार्सल घेतलेले होते. ते इथे शुभ्राने केलेले साबुदाण्याचे वडे, तर मेंदूवड्याबरोबर साबुदाणा वड्याची पार्टी झाली. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर आणि काळजी घ्या सगळ्यांनी.